आजच्या चित्रपटाचं नाव आहे उन्हाळ, जो की 3 मित्रांच्या जीवनावर आधारित आहे आणि हा चित्रपट आपल्याला मैत्री, प्रेम व कुटुंबातील जबाबदाऱ्या शिकवतो। सो चित्रपट सुरू होतो आणि आपण कोकणातील एका गावात 3 मित्रांना पाहतो। याचं नाव आहे शुभ्या, हा बंड्या आणि हा जम्या। शुभ्याबद्दल सांगायचं तर हा आत्ताच्या वर्षाला शाळेत नापास झालेला असतो आणि यामुळे त्याने शाळा सोडलेली असते व आता त्याचं काम एवढंच असतं की दिवसभर गावात इकडे तिकडे उन्हाळक्या करणं। तसेच या मित्रांचा एक बँजो असतो आणि जिथे सुपाऱ्या मिळेल तिथे जाऊन हे त्याचे कार्यक्रम करत असतात। सोबतच बंड्या व जम्या मात्र अजून त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याच्या मागे असतात। आता आपण पाहतो की आज बंड्याचा महत्त्वाचा पेपर असतो, त्यामुळे शुभ्या त्याला परीक्षेसाठी घेऊन जातो आणि जेव्हा बंड्याचा पेपर सुरू होतो तेव्हा शुभ्या बाहेर थांबून खिडकीतून त्याच्यापर्यंत कॉपी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, पण ही कॉपी बंड्याला न मिळता त्याच्या मागे बसलेल्या स्वराला मिळते, ज्यामुळे शुभ्या तिला ती कॉपी बंड्याला द्यायला सांगतो। पण स्वरा मात्र स्वतःच त्या कॉपीचा वापर करून उत्तर लिहिते आणि बंड्याला ती कॉपी देतच नाही। त्याचबरोबर इथे शुभ्या बंड्याला आवाज देण्याचा प्रयत्न पण करतो, पण बंड्या त्याचा पेपर सोडवण्यात व्यस्त असतो। आता पेपर संपल्यावर जेव्हा बंड्या बाहेर येतो तेव्हा शुभ्या त्याच्यावर खूप खवळतो, ज्यावर बंड्या त्याला सांगतो की तो पेपर सोडवत नव्हता तर पेपरच्या वेळेत त्याने चैतूसाठी पत्र लिहिलं आहे। आता चैतू म्हणजे बंड्याच्या मुलीवर प्रेम करतो ती मुलगी। त्याचबरोबर शुभ्या व जम्या जेव्हा बंड्याने चैतूसाठी लिहिलेलं पत्र वाचतात तेव्हा ते बंड्यावर खूप हसतात, कारण बंड्याने हे पत्र खूप गमतीशीर भाषेत लिहिलेलं असतं। आता यांच्याच गावात एक कल्पेश नावाचा मुलगा असतो, ज्याचं एक मोबाईल दुरुस्त करण्याचं दुकान असतं आणि इथे आपल्याला माहित होतं की कल्पेश हा मोबाईल दुरुस्त करण्यासोबतच काही पैशांच्या बदल्यात मोबाईलमध्ये गाणी, चित्रपट व गावातील मुलांना हव्या त्या व्हिडिओज भरून देण्याचं काम देखील करतो। आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की स्वरा व तिच्या घरच्यांना सुवर्णदुर्ग किल्ला पाहायचा असतो, त्यामुळे स्वराचे बाबा शुभ्याला टुरिस्ट गाय म्हणून बोलावून घेतात, कारण शुभ्या टुरिस्ट गाय म्हणून देखील काम करत असतो आणि यामुळे आता हे सर्व किल्ला पाहायला जातात, जिथे आपण पाहतो की शुभ्या व स्वराने एकमेकांना आधीच ओळखलेलं आहे, पण हे एकमेकांशी काहीही बोलत नाही। तसेच शुभ्या जेव्हा यांना किल्ल्याची माहिती द्यायला लागतो तेव्हा स्वराला समजतं की शुभ्या यांना सर्व चुकीची माहिती देत आहे, ज्यामुळे ती गुगलवरून सर्व माहिती काढते आणि ती स्वतःच किल्ला फिरायला लागते। पुढे हे सर्व किल्ला पाहून आल्यावर बंड्या शुभ्याला सांगतो की बंड्या ज्या मुलीवर प्रेम करतो म्हणजे चैतू, तिच्या बहिणीची हळद आहे आणि तिथे यांना बँजो वाजवायची सुपारी मिळाली आहे। आता ही सुपारी यांच्या गावात नाही तर दुसऱ्या गावात असते, ज्याचं नाव अंजर्ले असतं आणि यामुळे जम्या यांना सांगतो की अंजर्ले गावात त्यांचा स्वतःचा बँजो आहे, त्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही। पण बंड्याच्या प्रेमासाठी शुभ्या त्या गावात बँजो वाजवण्यासाठी जाण्याचं ठरवतो। तसेच हे पुढे हळदीत बँजो वाजवण्यासाठी अंजर्ले गावी जातात, जिथे स्वरा व तिची बहीण सुद्धा असते। प्रत्यक्षात स्वरा याच गावात राहत असते आणि चैतू तिची मैत्रीण असल्यामुळे ती इथे असते। इथे शुभ्या व त्याचे मित्र हळदीत बँजो वाजवतात, पण कार्यक्रम झाल्यावर शुभ्याचं इथे याच गावातील एका मुलासोबत भांडण होतं, ज्यामुळे तो मुलगा गावातील त्याच्या मित्रांना बोलावून आणतो, ज्यांचा लीडर असतो पराग नावाचा मुलगा। आता शुभ्याने या गावात बँजो वाजवण्यासाठी सुपारी घेतली होती, त्यामुळे आधीच पराग व त्याच्या मित्रांचा शुभ्यावर राग असतो आणि त्यात शुभ्याने त्यांच्या गावातील मुलाला मारलं, ज्यामुळे पराग शुभ्याला मारण्यासाठी पुढे जातो, पण इथे शुभ्या परागलाच मारतो आणि कसाबसा स्वतःचा जीव वाचवत या गावातून पळून पुन्हा त्याच्या गावी येतो। तसेच शुभ्या त्याच्या घरी आल्यावर आपल्याला माहित होतं की शुभ्याचं त्याच्या वडिलांशी अजिबात पटत नाही, कारण शुभ्याचे वडील समुद्रात मासे पकडण्याचं काम करतात आणि असेच जेव्हा एकदा ते समुद्रात मासे पकडण्यासाठी गेले होते तेव्हा इकडे शुभ्याची आई आजारी पडली होती आणि त्यावेळी शुभ्याकडे त्याच्या आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नव्हते। तसेच अशा वेळी जेव्हा याच्या वडिलांची यांना सर्वात जास्त गरज होती तेव्हा ते यांच्याजवळ नव्हते आणि पुढे शुभ्याच्या आईचं आजारपणामुळे निधन झालं, ज्यामुळे शुभ्या आता त्याच्या वडिलांना त्या सर्वाचा दोषी मानतो। त्याचबरोबर शुभ्याचे वडील त्याला समजावतात की त्याचं शिक्षण सुटलेलं आहे, तर शुभ्याने त्यांच्यासोबत समुद्रात मासे पकडायचं काम करायला हवं, पण शुभ्याला हे काम करायचं नसतं, कारण त्याच्या मते हे काम खूप घाणीतलं व खालच्या दर्जाचं आहे, जे करणं त्याला शोभणार नाही। आता काही दिवसांनी दाखवतात की बंड्या व चैतू आता एकमेकांच्या प्रेमात आहेत, ज्यामुळे ते फिरायला जाणार असतात, पण बंड्या त्याच्यासोबत शुभ्या व जम्याला घेतो, तसेच चैतू तिच्यासोबत स्वराला घेऊन येते। आता हे सर्व बोटीने एका बेटावर जातात, जिथे हे खेकडे पकडतात आणि खूप मज्जा करतात। इथेच आपल्याला माहित होतं की स्वरा पूर्वी पुण्याला राहायची आणि ती काही महिन्यांपूर्वीच इथे राहायला आली आहे, तसेच ती कबड्डीची चांगली खेळाडू आहे। सोबतच आपण पाहतो की इथे स्वरा व शुभ्याची चांगली ओळख होते। आता पुढे हे सर्व असेच वारंवार भेटायला लागतात आणि कुठे ना कुठे फिरायला जातात, ज्यामुळे शुभ्या व स्वरा एकमेकांचे फोन नंबर शेअर करतात, तसेच ते एकमेकांना डेट करायला लागतात।
ज्यामुळे आपल्याला समजतं की शुभ्या स्वराच्या प्रेमात पडला आहे, कारण तो जास्तीत जास्त वेळ स्वरासोबत घालवत आहे. आणि एवढंच नाही तर तो रोज स्वराला कॉलेजहून आणायला व तिला तिच्या घरापर्यंत सोडायला देखील जातो. पण एके दिवशी जेव्हा शुभ्या स्वराला भेटायला जातो तेव्हा स्वराची मोठी बहीण शुभ्याला पाहते, ज्यामुळे तिला माहीत होतं की शुभ्या स्वराचीच वाट पाहत थांबलेला आहे. तसेच ती शुभ्याला भेटून सांगते की आज स्वरा येणार नाहीये. जिथे शुभ्या सुरुवातीला तर तिला ही खात्री करून देण्याचा प्रयत्न करतो की तो स्वरासाठी नाही थांबला, पण जेव्हा त्याला समजतं की शुभ्या व स्वराच्या भेटण्याला शिवानीची काही हरकत नाही, तेव्हा तो हे मान्य करतो की तो स्वरालाच भेटायला आला होता. आता असेच आणखी काही दिवस उलटतात व या सर्व मित्रांचं भेटणं व फिरणं सुरूच राहतं. तसेच आता येतात गणपतीचे दिवस आणि असेच एके दिवशी शुभ्या जेव्हा स्वराला पाहण्यासाठी तिच्या घरासमोरून जात असतो तेव्हाच नेमकं स्वराच्या बंगल्यासमोर शुभ्याची बाईक बंद पडते. तसेच स्वरा जेव्हा शुभ्याला तिच्या घरासमोर पाहते तेव्हा ते शुभ्याला आवाज देऊन त्यांच्या बंगल्यात बोलवून घेते. आता स्वरा व शुभ्या जेव्हा इथे गप्पा मारत असतात तेव्हा शुभ्या स्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे स्वरा शुभ्याच्या कानाखाली मारते आणि ती शुभ्याला सांगते की ती शुभ्याला फक्त तिचा चांगला मित्र समजते. आता शुभ्या स्वरासमोर त्याची बाजू मांडणार तेव्हाच इथे पराग येतो आणि शुभ्याला मारायला लागतो, ज्यामुळे स्वरा परागला हे बोलून थांबवते की जे काही झालं ते शुभ्या आणि तिचा प्रश्न आहे, त्यामुळे परागने मध्ये पडू नये. तसेच ती या दोघांना इथून जायला सांगते. पण शुभ्या जेव्हा यांच्या गावातून बाहेर पडत असतो तेव्हा पराग त्याच्या मित्रांसोबत येऊन शुभ्याला मारण्यासाठी त्याच्या गाडीचा पाठलाग करायला लागतो. पण एका ठिकाणी पोहोचल्यावर शुभ्या यांच्या तावडीत सापडतो, ज्यामुळे शुभ्या त्याची गाडी इथेच सोडून यांच्या गावातून पळून जातो. तसेच पुढे बंड्याला जेव्हा शुभ्याच्या कर्तृत्वाबद्दल माहीत होतं तेव्हा तो शुभ्यावर खूप खवळतो आणि त्याला सांगतो की गणपती संपल्यावर तो शुभ्याची स्वरासोबत भेट करून देईल आणि तेव्हा त्याने स्वराची माफी मागावी लागेल. तसेच तोपर्यंत शुभ्याने स्वतःहून काही करू नये असे देखील तो सांगतो, ज्यावर शुभ्या होकार देतो. पण बंड्याला भेटून घरी गेल्यावर शुभ्याला काही राहत नाही आणि ज्या दिवशी गणपती विसर्जनाचा दिवस असतो त्या दिवशी शुभ्या स्वराला बोलण्यासाठी जायला लागतो, कारण जेव्हापासून स्वरा शुभ्यावर रागवले आहे तेव्हापासून त्याने शुभ्याशी बोलणं बंद केलेलं आहे. आता जम्या शुभ्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण शुभ्या मात्र त्याचं काही ऐकत नाही, ज्यामुळे जम्या सुद्धा शुभ्यासोबत स्वराच्या गावी जातो. पण हे दोघे स्वराच्या घराजवळ पोहोचल्यावर पाहतात की स्वरा परागच्या बाईकवर बसून कुठेतरी चाललेले आहे, ज्यामुळे हे पराग व स्वराचा पाठलाग करतात. तसेच पुढे पराग व स्वरा एका शांत ठिकाणी जाऊन थांबतात आणि इथे ते रोमॅन्स करायला लागतात, जे पाहून शुभ्याला वाटतं की स्वराने त्याला धोका दिला आहे, ज्यामुळे तो जम्याच्या मोबाईलमध्ये या दोघांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतो. पण जेव्हा परागचं यांच्याकडे लक्ष जातं तेव्हा शुभ्याला माहीत होतं की पराग सोबत स्वरा नाही तर तिची मोठी बहीण शिवानी आहे. प्रत्यक्षात शिवानीने घरातून निघत असताना तिच्या चेहऱ्याला स्कार्फ लावलेला होता आणि स्वरा व शिवानी बहिणी असल्यामुळे त्या थोड्या एकसारख्या दिसत असतात, ज्यामुळे शुभ्याला वाटलं होतं की ही स्वराच आहे. असो, आता शुभ्या इथून पळून जायला लागतो, पण इथून जात असताना जम्याचा मोबाईल त्याच्या हातातून खाली पडतो आणि तो खराब होतो. तसेच पराग यांना थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा करतो, पण शुभ्या घाबरलेला असल्यामुळे तो थांबत नाही. सोबतच शुभ्या व जम्या जेव्हा त्यांच्या गावी परत येतात तेव्हा शुभ्या जम्याला त्याच्या मोबाईलमधला शिवानीचा व्हिडिओ डिलीट करायला सांगतो, पण जम्या पाहतो की त्याचा मोबाईल खराब झालेला आहे, ज्यामुळे तो मोबाईल दुरुस्त करण्यासाठी कल्पेशकडे जातो. हा तोच मुलगा आहे जो मोबाईल दुरुस्त करतो व मोबाईलमध्ये गाणी तसेच व्हिडिओ भरून देतो. आता जम्या कल्पेशकडे त्याचा मोबाईल दुरुस्त करायला ठेवून जातो खरा, पण कल्पेश जेव्हा मोबाईल दुरुस्त करत असताना त्यात शिवानी व परागचा व्हिडिओ पाहतो तेव्हा कल्पेश तो व्हिडिओ गावातील ग्रुपवरती पोस्ट करतो, ज्यामुळे तो व्हिडिओ यांच्या गावातील लोक तर पाहतातच, सोबतच शिवानीच्या गावातील लोक देखील पाहतात. तसेच जेव्हा हे शुभ्याला माहीत होतं तेव्हा तो कल्पेशला मारून याबद्दल विचारतो, ज्यावर कल्पेश सांगतो की त्याला माहीत नव्हतं की त्या व्हिडिओमध्ये कोण कोण आहे. त्याने तो व्हिडिओ जम्याच्या मोबाईलमध्ये पाहिला आणि पुढे ग्रुपवर पोस्ट केला. आता या व्हिडिओमुळे पोलीस जम्याला पकडून घेऊन जातात. सोबतच बंड्या शुभ्याला भेटतो आणि त्याने केलेल्या चुकीबद्दल जे काही घडलं त्यावर त्याला खूप खवळतो, कारण त्याने शुभ्याला आधीच सांगितलं होतं की तो स्वतः शुभ्या व स्वराची भेट करून देईल, पण शुभ्याने त्याचं ऐकलं नाही. तसेच शुभ्या इथे त्याला सांगतो देखील की यात त्याची काही चूक नाही. हा व्हिडिओ मोबाईल दुरुस्त करणाऱ्या कल्पेशने व्हायरल केला आहे, पण आता या गोष्टीचा काही उपयोग नसतो. सर्वांना हेच वाटत असतं की शुभ्या व जम्यानेच तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. आता इथेच शुभ्याला शोधत पराग व त्याचे मित्र येतात, जे की शुभ्या व बंड्याला पाहून त्यांना मारण्यासाठी त्यांच्या मागे लागतात, ज्यामुळे हे दोघे पळत पळत त्यांच्या गावाजवळील बंदरावर जातात, जिथे बंड्या तर एका टेम्पोच्या मागे लपतो, पण शुभ्या मात्र एका बोटीच्या आतल्या भागात जाऊन लपतो, ज्यामुळे हे दोघे परागला सापडतच नाहीत. पण पराग व त्याचे मित्र इथून गेल्यावर जेव्हा शुभ्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ज्या बोटीत शुभ्या असतो ती बोट समुद्रात मासे पकडण्यासाठी बंदर सोडून निघते,
आणि त्यात शुभ्या जिथे बोटीत लपून बसलेला असतो तिथलं दार बोटीतील एक व्यक्ती बंद करून टाकतो, कारण बंड्याशिवाय कोणालाच माहीत नसतं की बोटीत शुभ्या आहे. तसेच बंड्या ही बोट थांबवण्यासाठी बोटीतील लोकांना आवाज देण्याचा प्रयत्न देखील करतो, पण तोपर्यंत बोट खूप दूर निघून गेलेली असते. आता शुभ्याला तर बोटीतून बाहेर निघता येत नाही, त्यामुळे तो बोटीमध्येच झोपतो. आणि दुसऱ्या सकाळी जेव्हा बोटीतील लोक काही कामासाठी दार उघडतात तेव्हा ते आतमध्ये शुभ्याला पाहतात. तसेच त्याला विचारपूस केल्यावर शुभ्या सांगतो की त्याला मारण्यासाठी काही मुले त्याच्या मागे लागली होती आणि त्यामुळे तो इथे लपला होता. तसेच तो यांना म्हणतो की त्याला जवळच्या कोणत्याही बंदरावर सोडून द्या, पण बोटीवरचे लोक सांगतात की ते 15 दिवसांसाठी मासे पकडायला खोल समुद्रात चाललेले आहेत आणि तोपर्यंत ते कोणत्याही बंदरावर थांबणार नाहीत, ज्यामुळे आता शुभ्याला 15 दिवस यांच्यासोबत राहावं लागेल. सोबतच दुसरीकडे आपण पाहतो की व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शिवानीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो, ज्यामुळे पोलीस जम्याला चौकीत घेऊन जातात आणि आता त्याच्यावर केस होणार असते. पण इथे जम्याचे वडील पोलिसांना सांगतात की ते कुवेतला काम करतात आणि जम्याला सुद्धा ते त्यांच्यासोबत बाहेर देशात कामासाठी घेऊन जाणार आहेत. त्यात जर का त्याच्यावर कोणती पोलीस केस झाली तर त्याला विजा व पासपोर्ट मिळणार नाही, ज्यावर पोलीस म्हणतात की जम्याला वाचवण्यासाठी ते शुभ्याला या केसमध्ये फसवू शकतात, पण त्यासाठी जम्याला खोटी जबानी लिहून द्यावी लागेल, ज्यासाठी जम्या स्पष्टपणे नकार देतो, कारण शुभ्या त्याचा मित्र आहे आणि जी चूक झाली ती या दोघांकडून झालेली आहे. तसेच दुसरीकडे बोटीवर आपण पाहतो की या बोटीचा बाबल्या नावाचा जो मालक असतो तो शुभ्याला सांगतो की जोपर्यंत तू या बोटीवर आहेस तोवर तुला इथलं काम करावं लागेल, जसे की मासे पकडायची जाळी साफ करणे, बोट साफ करणे आणि बाकीची इतर कामं. पण शुभ्या म्हणतो की तो असलं घाणीतलं काम अजिबात करणार नाही, जे ऐकल्यावर बाबल्याला राग येतो आणि तो शुभ्याला बोटीतून खाली फेकून देतो. पण लगेच या बोटीचे जे मुख्य असतात म्हणजेच तांडील ते इथे येतात आणि शुभ्याला समुद्रातून बाहेर काढतात. सोबतच ते शुभ्याला सांगतात की त्याला जर बोटीवर राहायचं असेल तर त्याला सर्वांप्रमाणे काम करावं लागेल आणि जर त्याने काहीच काम केलं नाही तर शुभ्याला काहीही खायला प्यायला मिळणार नाही. पण पुढे आपण पाहतो की शुभ्याला एवढं समजावून सुद्धा तो काहीच काम करत नाही, ज्यामुळे त्याला 2-3 दिवस उपाशी राहावं लागतं आणि आता पोटात काही नसल्यामुळे तो बेशुद्ध पडतो, ज्यामुळे तांडील त्याला शुद्धीवर आणतात आणि खायला चारतात. पण सोबतच ते शुभ्याला हा टोमणा मारतात की ज्या कामाने आपलं पोट भरतं ते काम करायला लाचका वाटते काम आहेत. आता शुभ्याला सुद्धा त्याची चूक समजते आणि तो पुढे स्वतःहून बोटीवर काम करायला लागतो, ज्यामुळे बोटीवरील सर्व शुभ्याला त्यांच्यात सामील करून घेतात. तसेच एके दिवशी यांच्या बोटीची तपासणी करायला समुद्रातील पोलीस म्हणजेच पोस्टगार्डवाले येतात. प्रत्यक्षात हे शुभ्यालाच शोधत असतात, पण शुभ्या बोटीवरील कोणालाही सांगत नाही की त्याने नक्की काय गुन्हा केला आहे. तसेच बोटीतील लोक शुभ्याला बोटीतच लपवतात, कारण शुभ्याकडे खलाशी परमिट नसतं. आता खलाशी परमिट म्हणजे असा परवाना जो की सरकार नागरिकांना यासाठी देते की हा परवाना कोणाकडे असेल तर ते समुद्रात जहाजावर कोणत्याही प्रकारची नोकरी करू शकतात. आता शुभ्याकडे खलाशी परमिट नसतं, त्यामुळे हे सर्व त्याला बोटीतच लपवतात आणि जेव्हा पोस्टगार्डवाले बोट तपासतात तेव्हा त्यांना शुभ्या मिळतच नाही, ज्यामुळे ते परत जातात. त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जम्या व बंड्याची देखील खूप बदनामी झालेली असते, ज्यामुळे बंड्या कॉलेज करत करत त्याच्या आईची तिच्या कामात मदत करायला लागतो. म्हणजेच बंड्या हळूहळू त्याच्या घराच्या जबाबदाऱ्या स्वीकारत आहे. आणि राहिलं जम्याचं, तर जम्याचे वडील बाहेर देशात कामाला असल्यामुळे इकडे घराकडे आता जम्यालाच त्याच्या घरावर लक्ष ठेवायचं आहे, ज्यामुळे जम्याच्या आजोबांची एक बंद पडलेली जुनी बेकरी असते ती जम्या पुन्हा चालू करायचं ठरवतो. सुरुवातीला तर तो त्याच्या आजोबांकडून बेकरीत पदार्थ कसे बनवायचे हे शिकून घेतो व एकदा सर्व शिकून झाल्यावर तो बेकरी सुरू करतो. आणि अशा प्रकारे आता जम्याने सुद्धा त्याच्या घरची जबाबदारी घेतलेली आहे. आता यानंतर दाखवतात की शुभ्या ज्या बोटीत आहे तिच्या मालकाला म्हणजेच बाबल्याला खूप चिंता असते, कारण बरेच दिवस झाले हे समुद्रात मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यांनी अजून एवढे मासे पकडलेले नाहीत की ते परत जाऊन मार्केटमध्ये विकू शकतील. तसेच बाबल्या जर यावेळी हवे तेवढे मासे पकडू शकला नाही तर तो बँकरप्ट होईल, कारण आधीच त्याच्यावर बँकेचं खूप कर्ज आहे आणि त्यात आता यांच्याकडे एवढंच डिझेल शिल्लक आहे की त्यात हे जास्तीत जास्त 4 दिवस समुद्रात फिरू शकतील. आता बाबले तर खूप चिंतेत असतो, पण तांडील त्याला धीर देतात आणि बोटीच्या वायरलेसवरून माहिती काढतात की जवळ कुठे मासे मिळत आहेत का. तसेच थोड्या वेळाने तांडीलला माहिती मिळते की जवळच यांना मासे मिळतील, ज्यामुळे हे त्या दिशेने बोट वळवतात. आता माहिती मिळाल्यानुसार जेव्हा हे त्या जागी जातात तेव्हा तिथे यांना खूप सारे मासे मिळतात, ज्यामुळे सर्वांना खूप आनंद होतो आणि आता हे परत घराच्या दिशेने यायला लागतात. जिथे वाटेत शुभ्या तांडीलशी बोलत असताना त्यांना सांगतो की त्याची आई जेव्हा आजारी होती तेव्हा तो एकटाच घरी होता आणि त्याचे वडील त्यावेळी समुद्रात मासे पकडायला गेले होते, ज्यामुळे तो त्यांच्यावर खूप चिडला होता. पण त्याने हा विचार कधीच केला नाही
की त्याचे वडील जेव्हा बोटीवर होते तेव्हा त्यांना घराची खूप आठवण येत असेल. प्रत्यक्षात शुभ्याला त्याची चूक समजलेली असते आणि आता त्याच्या वडिलांवरचा त्याचा राग पूर्ण शांत झालेला असतो. असो, आता पुढच्या सीनमध्ये दाखवतात की हे जेव्हा किनाऱ्याजवळ पोहोचणार असतात तेव्हाच शुभ्या पाहतो की पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट अचानक पाण्यात पलटी होते, ज्यामुळे त्या बोटीतील सर्व पर्यटक बुडायला लागतात. पण शुभ्या त्याच्या बोटीतील सर्वांना आवाज देऊन बोलावतो आणि हे सर्व पाण्यात बुडत असलेल्या लोकांना वाचवून बाहेर काढतात, ज्यामुळे हे जेव्हा किनाऱ्यावर येतात तेव्हा लोक या सर्वांचं टाळ्यांनी स्वागत करतात. कारण हे जर का नसते तर आज सर्व पर्यटक पाण्यात बुडाले असते. सोबतच शुभ्या इथे बोटीतील सर्वांचा निरोप घेतो आणि त्याच्या घरी येतो, जिथे आल्या आल्या तो सर्वात आधी त्याच्या वडिलांची माफी मागतो. कारण शुभ्याने त्यांच्या कामाला खूप नावे ठेवली होती, पण आता त्याला समजलं आहे की कोणतंही काम छोटं नसतं. तसेच यानंतर तो बंड्या व जम्याला भेटायला जातो, जिथे बंड्या शुभ्याला सांगतो की पोलीस शुभ्याला खूप शोधत होते आणि यांना देखील पोलिसांनी खूप त्रास दिला. तसेच तो सांगतो की व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परागच्या वडिलांनी त्याला खूप मारलं आणि त्यानंतर पराग व त्याचे मित्र यांना दिसलेच नाहीत. आता शुभ्या ठरवतो की तो स्वतःच पोलिसांसमोर हजर होणार आणि दुसऱ्याच दिवशी तो चौकीत जातो, जिथे पोलीस त्याच्यावर हा गुन्हा दाखल करणार असतात की त्याने शिवानीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं. पण शिवानी पोलिसांना सांगते की तिला शुभ्यावर कोणतीही केस करायची नाही, कारण जे काही झालं ते खूप झालं आणि तिला हे प्रकरण आणखी वाढवायचं नाही. त्याचबरोबर शिवानी जेव्हा चौकीतून बाहेर जाते तेव्हा शुभ्या तिची माफी मागतो, ज्यावर शिवानी त्याला सांगते की व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिची व परागची खूप बदनामी झाली आणि ती देखील शुभ्यासारखंच पळून जाऊ शकली असती, पण तिने सर्वांना सामोरं जायचं ठरवलं. मात्र त्यावेळी परागने तिची साथ न देता तो तिला सोडून पळून गेला आणि त्यामुळेच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोबतच ती म्हणते की या सर्वाचा सर्वात जास्त त्रास स्वराला झाला आहे, त्यामुळे तू तिची माफी माग. आता शुभ्या जेव्हा चौकीतून बाहेर पडतो तेव्हा चौकी बाहेर त्याला त्याची बाईक दिसते, जी की त्याने याच गावात सोडून दिली होती, जेव्हा पराग व त्याचे मित्र त्याला मारण्यासाठी त्याच्या मागे आले होते. आता शुभ्या चौकीतून त्याची बाईक सोडवतो आणि तिला दुरुस्त करून स्वराला भेटायला जातो, जिथे आपण पाहतो की स्वरा कबड्डी खेळत आहे आणि इथे शुभ्या तोपर्यंत तिची वाट पाहत थांबतो जोपर्यंत ती शुभ्याकडे पाहत नाही. तसेच स्वराला जेव्हा माहीत होतं की शुभ्या तिच्यासाठीच इथे आलेला आहे तेव्हा ती शुभ्याला पाहून स्माईल देते, ज्यामुळे शुभ्यासोबतच आपल्याला देखील समजतं की शुभ्याने एवढी मोठी चूक करून सुद्धा स्वराने त्याला माफ केलेलं आहे आणि आता हे दोघे पुन्हा एकत्र येतील. व याच सीनसोबत हा चित्रपट इथेच संपतो.